शेणापासून आकर्षक वस्तू बनवून खेडेगावातल्या या दोन बहिणी आपल्या कौशल्याच्या जोरावर कमवत आहेत लाखो रुपये. आणि अशाच एका स्टार्टअप सखीला भेट देण्यासाठी मी वर्षा चास्कर आज आले आहे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात. इथली एक तरुण उद्योजिका म्हणजे मानसी निघोट हिने उच्च पदवीचे शिक्षण पूर्ण करून 1 वर्ष नोकरी केली, पण मनामध्ये आधीपासूनच गावात राहून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती आणि म्हणूनच वाढत्या प्लास्टिकचा धोका पाहून पर्यावरणाला पूरक अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि 2025 साली या दोन बहिणींनी सुरू केलं माझं वृंदावन, ज्यामध्ये शेणापासून गृहसजावटीच्या अनेक वस्तू हाताने बनवल्या जातात. गाईच्या शेणाची पावडर करून त्यात काळी माती आणि चिंचुका पावडर टाकली जाते. पाणी टाकून हे मिश्रण हाताने एकजीव केलं जातं. त्यानंतर त्याला वेगवेगळे आकार देऊन ते सुकवण्यासाठी ठेवलं जातं. सुकलेल्या वस्तूंना पॉलिश पेपरने घासून फिनिशिंग करतात आणि पॉलिश करून झाल्यावर या वस्तूंना रंगकाम करतात. रंगकाम झाल्यानंतर या शेणाच्या वस्तू अगदीच आकर्षक दिसतात. नेम प्लेट, वॉल हँगर, प्लांटर्स यासोबतच गौराई आणि गणपती देखील इथे हातानेच बनवले जातात. मानसी निघोट हिच्या या व्यवसायात तिने अवघ्या 6 महिन्यात तब्बल 2 लाखांचा नफा कमावला आहे. परंतु तिचं ध्येय आहे की देशी गाईचं आणि गावच्या संस्कृतीचं महत्त्व पटवून देऊन अनेक तरुणांना पर्यावरणपूरक व्यवसायाकडे वळवणं. तर मानसीचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.